अर्धा द्या. अरे आलाच होय. होय, बॅग ठेवली आणि पहिले तुझीच गाठ घ्यायला आलोय बघ. बरं झालं. चल जरा बोलायचं आहे तुझ्या संग. अरे ती जरा शेण भराय माणसं आली ती. राजाला म्हटलं जरा वैरण टाकावी. बरं आवर तुझं, जरा बोलायचं आहे तुझ्या संग. चल की मी आलोच. ये लवकर. आलोच सर. बर बोल, काय म्हणायचं होतं? अरे काय नाही रे, आईचा रात्री फोन आला होता मला. बैलाच्या कासऱ्यात पाय अडकलाय तुझा, पडता पडता वाचलायस तू. अरे ते तर आपलं रोजच आहे, नवीन काय आहे त्यात? काय आई पण. अरे काय आई पण म्हणजे, उद्या जर तुझ्या पायाला काय बरं वाईट झालं असतं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं होतं बरं? अरे त्याला काय होतंय? अरे आपल्या मागे आशीर्वाद आहेच की, आपल्या आईचा, आपल्या बैलाचा. अरे किती दिवस ते बैल 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 करशील? काहीतरी दुसरं बघ, सुखाने राहा. नुसती शेती करून पण पोट भरू शकतो आणि मी आधाराला आहेच की तुला. अरे सगळं खरं आहे तुझं. अरे पण त्या जनावराला कोण बघायचं सांग भाऊ? अरे ऐक, हे 2-4 एकर आहे, ती पिकून सुखाने खा आणि ती बैल पहिली टाक इकून. चंदू, बोललास एवढं बोललास, परत राजाला विकायची भाषा करायची नाही, तुला सांगतो. अरे आपला राजा तो बैल आहे, ज्यावेळेला तो गटात पहिला आला का नाही, त्याच पैशाने मी तुझ्या कॉलेजची फी भरल्या, ही लक्षात ठेव. आणि तू म्हणतोयस का नाही देवाची कृपा, अरे देवाची कृपा तर आहेच, सोबत ही आपल्या बैलाची पण कृपा आहे, ही लक्षात ठेव. खरं आहे बघ दादा, मी विसरूनच गेलो होतो बघ, चूक झाली बघ माझी. अरे असू दे चंदू, ती कसं झालंय, तू जरा शहराकडे राहिला आहेस, त्यामुळे तुला आता गावाची किंमत राहील नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, शेतकऱ्यासाठी त्याच्या दावणीचा बैल आहे का नाही, पोटच्या लेकरासारखा असतो बघ. बरं चल, चहा टाकला असं लाईन, चल. आणि परत असं बोल नकोस.